दिल्लीत एवढं मोठं आंदोलन का सुरू आहे? दिल्लीमध्ये आज हजारो विद्यार्थी संसदेकडे का निघाले? पोलिसांनी अश्रूधर आणि लाठीचार्ज का केला? नेमकं काय चाललंय? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज आपण समजून घेणार आहोत दिल्लीतील या मोठ्या आंदोलनामागचं खरं कारण. आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच हजारो विद्यार्थी आणि तरुण चलो संसद मोर्चासाठी दिल्लीत जमले. मोर्चा संसदेकडे निघाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले. काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आणि काही ठिकाणी जमावाला रोखण्यासाठी अश्रूधर व लाठीचार्जचा वापर करण्यात आला. हे आंदोलन एका दिवसात सुरू झालेलं नाही. गेल्या काही महिन्यापासून देशभरात अनेक स्पर्धा परीक्षांबाबत पेपर लीक, परीक्षा रद्द होणे आणि तांत्रिक अडचणीमुळे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. NEET, UG परीक्षा व इतर परीक्षा वादानंतर लाखो विद्यार्थ्यांमध्ये भविष्यासंदर्भात चिंता वाढली. आंदोलन करणाऱ्या गटाचा प्रमुख मागण्या आहेत शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांवर कारवाई, परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा, जबाबदार अधिकाऱ्यांवर उत्तरचित निश्चित करणे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे राजीनाम्याची मागणी. याशिवाय उपोषण करणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशीही संबंधित मागण्या आंदोलनात मांडल्या जात आहेत. दिल्ली पोलीस संसद परिसरातील सुरक्षेची आणि लागू असलेल्या निर्बंधांचा हवाला देत या मोर्चाला परवानगी नसल्याचं सांगितलं. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आणि निवेदन स्वीकारल्याचं वृत्त आहे. हा मुद्दा आता फक्त एका परीक्षेपुरता राहिलेला नाही. अनेक तरुणांच्या मते हा प्रश्न शिक्षण व्यवस्था, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील विश्वासाशी जोडलेले आहे. दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे, की कायदा आणि सुव्यवस्था राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मते विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? आणि शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची गरज आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच अपडेटसाठी राहुल पवार एक्सला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.